संपूर्ण भिवंडी तालुक्याबरोबरच जिल्हाभरामध्ये आपल्या कार्याची छाप सोडणारे शिवसेनेचे नेते हनुमानदादा पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुका जिल्हाभरातून अनेक विविध नेते मंडळी व त्यांचे कार्यकर्ते, चाहते, समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना त्यांच्या या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते व आपले सर्वांचे चाहते हनुमानदादा यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांनी गर्दी केली होती। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हनुमानदादांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी त्यांनी शुभेच्छा देखील व्यक्त केली आहे। नाही का, 50 वर्ष पूर्ण केले आणि 91व्या वर्षी पदार्पण करत आहे। म्हणजे आता हनुमान पाटील यांना खऱ्या अर्थाने परिपक्वपणा आलेला आहे। त्या याच्याप्रमाणे ते राहायला पाहिजे। शुभेच्छा देताना शुभेच्छा नेहमीच आहेत आणि ज्या काही मी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या फिक्स डिपॉझिट सारख्या आहेत, तर त्या दाम दुप्पट वाढत जाणार आणि ते विड्रॉलचा मी माझ्या हातामध्ये ठेवला नाही, तो अधिकार त्यांना दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी कधी विड्रॉल करायचे ते त्यांनी त्याचं ठरलेलं आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे पाटील साहेब आता करत आहेत। म्हणजे खूपच त्याला आपण काही ज्या पद्धतीने करायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी आपला स्वभाव कसा ठेवला पाहिजे, कार्यकर्त्यांनी किती आपल्या म्हणजे एक सहनशीलता पण ठेवली पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टी हनुमान पाटील यांच्याकडे उपलब्ध आहेत। आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळं त्यांचं भवितव्यसुद्धा अत्यंत याच्या पुढे चांगलं आहे। कारण आता ते फक्त 50 वर्षाचे समजा झालेले आहेत, पण याच्यानंतर त्यांचं आयुष्य खूप लांब आहे आणि याच्यानंतर चांगलं काम करता येईल अशा स्वरूपाचा आपण त्यांना शुभेच्छा देतोय आणि अशाच स्वरूपाचं काम दाबदुप्पट त्यांच्याकडून होत राहावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतोय। आणि हे काम करण्यासाठी परमेश्वराने त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं संयम, दूरदृष्टी आणि जे काही द्यायला पाहिजे, करायला पाहिजे ते सगळं त्यांना द्यावा अशा स्वरूपाची परमेश्वराजवळ प्रार्थना करतोय। शिवसेना विभाग संपर्क संघटक श्री हनुमान पाटील यांचा आज वाढदिवस आहे। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या मित्रपरिवारांच्या वतीने आणि अग्रिमोत्सव कमिटीच्या वतीने त्यांना मनापासून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। त्यांना सुखसमृद्धी तर आहेच, परंतु जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आई एकविराचरणी प्रार्थना करतो। खरंच काही माणसं अशी असतात का त्यांची नाळ ही समाजाशी जोडलेली असते। आपण समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव ठेवून ते जगत असतात। त्यामुळे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे मानून ते अहोरात्र लोकांची सेवा करत असतात। अशा प्रकारचा माणूस म्हणजे हनुमान पाटील, आमचे खास मित्र। परंतु जर समाजसेवेत बोललाय तर भिवंडी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांचा कोणी हात धरणार नाही। अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व, म्हणतात ना जिथं कमी तिथं आम्ही, अशा प्रकारचं एक त्यांचं व्यक्तिमत्व। कुठेही कोणी जर गरजेसाठी आला तर त्याला मदत करणं हे त्यांना प्राधान्य देऊन ते प्राधान्याने ते काम करतील, अशा प्रकारचा माणूस म्हणजे हनुमान पाटील। खरोखरच अशा माणसाला दीर्घायुष्य लाभो। मी मगाशीच म्हटलं की जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी खरोखर देवाचरणी प्रार्थना करतो। अग्रिमोत्सव कमिटीच्या वतीने, भिवंडी अग्रिमोत्सव कमिटीच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि
खांडपेगावचे सुपुत्र पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेनेचे संघटक आदरणीय हनुमानदादा पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो पंचक्रोशीतील किंवा तालुक्यातील सर्व मंडळी इथे त्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यात येत आहे. आम्ही युवा सेना टीम भिवंडी तालुका याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्य निरोगी व सुखसमृद्धीने जावं आणि भरभराटीत जावं हीच आहे एकविरासाठी प्रार्थना. धन्यवाद. आज आमचे वरिष्ठ शिवसेना पदाधिकारी श्री हनुमानजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन झालेले आहेत. आजसुद्धा सकाळी महादेव घाटाल साहेब यांनी आदिवासी एकता मंचच्या वतीने समाजासाठी किट अन्नधान्य किट वाटप केले. तिथूनच साहेब वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि आम्ही त्यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम साहेबांचा होत असतो, कारण की साहेबांवर विशेष जनतेचं प्रेम आहे. ते जनता प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असते आणि आम्ही देखील युवा सेना भिवंडी तालुका शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत. साहेबांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शांत, संयमी, प्रेमळ आणि प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करणारे असे भिवंडी ग्रामीण विधानसभा संघटक सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं जे नेतृत्व आहे त्यांच्या मार्गदर्शनाने ही भिवंडी तालुक्यातील युवा सेना काम करते. साहेबांकडे बघितल्यानंतर त्यांचं जे स्वभाव आहे त्यांचा तो प्रत्येकाला आपल्याकडे खेचून आणतो. त्याच निमित्ताने जी गर्दी जमलेली आहे ते त्याचं एक प्रतीक आहे. आज आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो की या वाढदिवसाच्या दिवशी साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो. येणाऱ्या काळात त्यांच्या प्रगतीचा स्तर उंचावा अशी मी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि भिवंडी युवा सेनेच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज आमच्या हनुमान पाटील साहेबांचा वाढदिवस 50वा वाढदिवस साजरा होते आणि हा वाढदिवस त्यांचं आयुष्य सुखमय आनंदी हो आणि त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. ते जिल्हा परिषदला जाऊन जिल्हा परिषदचा अध्यक्ष हो हीच माझी सदिच्छा. प्रेम राहू दे. हनुमानजी पाटील साहेब यांचा 52वा वाढदिवस आहे. 50वा त्यानिमित्ताने आम्ही आमच्या मित्रपरिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून याचे जे लोकोपयोगी कार्यक्रम जे चालू आहेत हे भविष्यात असेच चालू राहतील आणि कोणाच्याही मदतीला धावून जाणारा रात्री बेरात्री कोणीही फोन केला तर झोपेची सुद्धा पर्वा न करता धावून जाणारा माणूस म्हणजे हनुमानजी पाटील साहेब आणि आमच्या पडगा परिसरामध्ये त्यांचा जेवढा दांडगा परिचय आहे एवढा दांडगा परिचय कोणाचा नाही आणि ते आता एवढे चांगला समाजोपयोगी कार्यक्रम करतात की भविष्यामध्ये त्यांना म्हणजे या त्यांच्या गोष्टीला हार कधी येणार नाही. एवढं शुभेच्छा देऊन मी 50वा वाढदिवस अगदी आनंदाने इथे या खांडपे गावामध्ये साजरा होत आहे. हनुमान पाटील साहेब हे आमचे या विधानसभा क्षेत्राचे संघटक आहेत. तसेच आमचे मामा भाचे ग्रुपचे देखील ते एक चांगले सदस्य असून आम्हाला आमच्या कार्यामध्ये नेहमीच त्यांचा हातभार असतो आणि आम्ही देखील त्यांच्या बरोबर हिरिरीने सर्व आमचे मामा भाचा ग्रुपचे जे सदस्य आहेत ते नेहमीच त्यांच्या पाठीला खांद्याला खांदा लावून आम्ही उभे असतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पाटील साहेबांसारखा अगदी मनमिळाव स्वभावाचा कार्यकर्ता या भिवंडी ग्रामीणमध्ये आहे आणि त्यांचा विधायक कार्यामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा असतो. म्हणून आम्ही संग्रेला ग्रुपच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या साठी त्यांना लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र. काय शुभेच्छा देणार साहेबांना? आज 50वा वाढदिवस आहे. आजच्या ह्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्त हनुमान शेठ म्हणजे एक दोस्तीमधील एक राजा माणूस आणि एक समाजासाठी प्रत्येक ज्या अडीअडचणीला धावून येतात आणि कोणत्याही एखाद्या संकटात सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे प्रत्येकाला मदतीचा हात दिलेला आहे.
ह्या आजच्या याच्यावरूनच समजते की त्यांची एक जी योगदान दिलेलं आहे समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी त्यांनी म्हणजे अडीअडचणीला एक मदत केलेली आहे. जे काही विद्यार्थी आहेत गरीब त्यांना जे शिक्षणासाठी जे आता साहित्य दिसतंय, बॅग वगैरे दिसतात, वह्या दिसतात, तर या अतिशय मोलाचं काम हे करत आहेत आणि याच्या पुढेही यांनी असंच योगदान द्यावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि त्यांचं आरोग्य उत्तम आणि एकदम ठणठणीत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. ओके. शुभेच्छा एवढेच काय का म्हणजे हा हनुमान पाटील साहेब यांचे वाढदिवस 50वा हा साजरा होत आहे. त्यानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो आहोत. हनुमान पाटील साहेब म्हणजे एक या गावचे प्रतिष्ठित नागरिक, लहानांपासून तर थोरांपर्यंत त्यांनी फार मोठं काही समस्या, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतच्या सगळ्या समस्या सोडवीत आले. म्हणून तर लोक आज लोकांमध्ये लोकप्रतिनिधी असं त्यांचं उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. या समाजाला चांगली एक दिशा देण्याचं काम केलं आहे. या चिंचवली आणि खांडपे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये त्यांनी देखील भरपूर मोठं काम केलेलं आहे. समाजसेवेचं तसंच काही गावातील वयोवृद्ध माणसांचे देखील त्यांनी संगोपन चांगल्या प्रकारे केले आहे. तसंच गोशाळेमध्ये जसं गायींचं देखील सांभाळ केला जातो तसंच त्यांच्या घरात देखील त्यांनी गायींचं संगोपन, एखाद्या लहान मुलाचं जशी काळजी घेतो त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी एक गायींचं जे आपण गोमाता बनतोय त्या मातेचं जसं आपण माता समजून जसं काम करतो तसं त्यांनी ते काम ते देखील त्यांनी केलेलं आहे. नवे तर आमच्या गावातील, मी चिंचवली गावचा एक अशोक भोईर म्हणून मला ओळखला जातो, परंतु त्यांनी चिंचवलीसारख्या गावामध्ये देखील असं काही कार्य केलेलं आहे. आज आमच्या गावामध्ये जे रस्त्यांची कामं आहेत, सामाजिक कामं आहेत, ती संपूर्ण काम त्याचं सगळं श्रेय जे आहे ते हनुमान पाटील यांना, ते विधानसभेमध्ये त्यांची नुकताच निवड झालेली आहे. खरोखरच अतिशय चांगलं मोलाचं काम केलं. बाळामामांना देखील त्यांनी कशा प्रकारे निवडणूक लढवली जाते हे देखील त्यांनी त्या निवडणुकीमध्ये दाखवलं गेलं आणि ते आम्ही प्रत्यक्षात त्याचे साक्षीदार आहोत. मी उपतालुका प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मी उपतालुका प्रमुख आहे. हे देखील त्यांना श्रेय जाते. हे संपूर्ण या गटामध्ये जे काम केलं, गटामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे सेनेचं, ते सेनेच्या कामात देखील त्यांनी कुठेही कुचराई न करता स्वतः वाटेल त्या पद्धतीत 3-3 वाजता, रात्री 3-3 वाजता आम्हाला भेटी दिल्यात आणि त्या भेटीमध्ये जे काही आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते फार अतिशय मोलाचं मार्गदर्शन. तसंच आता पुढे देखील ते काटेकोरपणे काम करून आणि आम्ही तो त्यांच्या मार्गदर्शनातून जो आम्हाला जो आमदारकीसाठी जो उमेदवार देतील तो उमेदवार आम्ही खरोखरच यांच्या मार्गदर्शनातून, हनुमान पाटील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तो निवडून आणण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी सांगतो का हनुमान पाटील यांनी वारंवार आम्हाला अशा प्रकारे जर सल्ला जर दिला तर आम्ही त्यांचं खरोखरच संगोपन करणार आहोत आणि तशा प्रकारे त्यांना मी पुन्हा देखील त्यांना पुण्यच्छ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच आमच्या पाठीमागे सतत हनुमान पाटील यांचा हात राहू द्या एवढीच इच्छा बाळगतो. धन्यवाद. चुकीचा काय झाला असं? खरोखरच आज दादांचा वाढदिवस आहे, खूपच आनंदाचा दिवस आहे. खरोखर आज तुम्ही बोलले की सकाळपासून गर्दी जी जमली आहे ती नुसतीच नाही जमली, तर दादांचं तसं कार्य आहे. दादांचं कार्य चांगलं असल्यामुळेच आज त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व वरिष्ठ मंडळी तसेच सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी सकाळपासून हजेरी दिली दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. खरोखरच दादांचे कार्य खूपच चांगले आहे. असेच कार्य त्यांच्या हातातून पुढे घडत राहू दे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादांबद्दल बोलायचं झालं तर खरोखरच दादांचे स्वभाव हे अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाचे आहेत आणि ते खरोखरच या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये दानशूरपणा त्यांच्याकडे आहे, दिलदारपणा आहे आणि त्यांची मैत्री एवढी वाढलेली आहे की त्यांची गर्दीच सांगते की त्यांच्या जीवनामध्ये किती मित्रमंडळी जमलेले आहेत आणि त्यांचे कार्य असेच चांगले राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उद्दंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो ही आई एकविरेचरणी प्रार्थना, तशीच गणरायाला प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहे आणि जर सांगायचं त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते खूप म्हणजे मनमिळावू आहेत. समाजसेवेबद्दल त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. कुठलाही कार्यक्रम असो त्यांचा हिरीने ते भाग घेतात आणि निश्चितच भविष्यात त्यांना राजकीय क्षेत्रात देखील त्यांना खूप यश प्राप्त हो अशी मी प्रार्थना करतो आणि वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे. आमचे परम मित्र आणि माझे सहकारी हनुमान बंधू पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगू शकतो की पुढील त्यांना वाटचालीकरता शुभेच्छा देतोय आणि येणारा पुढचा त्यांचा प्रवास हा सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच माझ्याकडून माझ्या शेलार परिवारातर्फे, आमच्या मित्र मंडळीतर्फे त्यांना शुभेच्छा देतोय. आणि राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी असंच सोशल वर्किंगचं काम जास्तीत जास्त त्यांच्या हातनं घडो ही एवढीच त्यांना सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. हनुमान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खूप प्रेम असं ओतू गेलेलं दिसतंय आम्हाला आणि एवढा आनंद झालाय का याच्यावर अशीच कृपा राहू द्या हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील उभरतं नेतृत्व आणि आमचे मार्गदर्शक मित्र हनुमान शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस नेहमी आम्ही उत्साहात साजरा करत असतो, परंतु या वाढदिवसाची एक पर्वणी असते. कारण आमची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी येतात, सुखदुःखामध्ये जे एकत्र जसं जमतो त्या पद्धतीमध्ये आम्ही शेअर करत असतो. आणि हनुमान शेठ यांचं जे कार्य आहे ते कार्य सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये आहे, परंतु एक मैत्रीचं नातं जे सर्वसामान्यांशी जुडलेलं आहे ते अतिशय घट्ट आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा प्रत्येक वाड्यावर जा, खेड्यावर जा, तर हनुमान शेठ यांचं नाव घेतलं जातं. आणि यात विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये देखील खेड्यापाड्यात त्यांचं नाव आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते काम करतायत. असेच त्यांना पुढच्या काळात देखील एक ऊर्जा त्यांना या निमित्ताने मिळो आणि मोठं काम करून एक चांगल्या पदावर ते पोहोचो या त्यांच्या शुभेच्छा आहेत. हनुमानदा म्हणजे खूप बिल्डिंगच्या कामाला सुरुवात केली 10 वर्षापूर्वी. तेव्हापासूनची अगोदरपासूनची पाटील साहेबांची मैत्री, दोस्तीच्या दुनियादारीतला राजा माणूस बोलला आता हनुमानदा. आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप मनसे शुभेच्छा देतो. तो कुठल्याही पक्षात आणखीन मोठा हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्हाला सांगण्याचा अत्यंत आनंद होतो की भिवंडी शहर विधानसभा संपर्क प्रमुख श्री हनुमानजी पाटील साहेब आणि आमच्या भिवंडी आगरी महोत्सवचे करता धरता, तसेच या परिसराचे प्रमुख कार्यवाहक म्हणा, समाजसेवक म्हणा, तसेच आमच्या ग्रुपचे पाठीराखे, ज्या साई शेवक प्रतिष्ठान जो आमचा ग्रुप आहे त्याचे पाठीराखे, भिवंडी आगरी महोत्सवचे पाठीराखे, यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण आगरी महोत्सवची कमिटी आज इथं जमलो आहोत दादांना शुभेच्छा देण्यासाठी. सकाळपासून तर संपूर्ण जनसागर त्यांच्या समाज कार्याला बघून इथे कमीत कमी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत. पण आवर्जून त्यांना शुभेच्छांची जी गरज असते ते आमच्या ग्रुपची, जे त्यांच्यावरती अतोनात प्रेम करतात, दादांचा मनमिळावू स्वभाव, तसंच आमच्यावरती त्यांचं प्रेम, या प्रेमाखाली आम्ही सुद्धा आवर्जून रात्री येत असतो. इथे आनंदाने त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या जे पण काय कार्यक्रम असतात त्यात आम्ही प्रत्येक वर्षी सहभागी होत असतो. म्हणून आज आमच्या ग्रुपतर्फे मी आणि भिवंडी आगरी महोत्सव कमिटीतर्फे, तसेच साई शेवक प्रतिष्ठानाच्या तर्फे, तसेच माझ्या फॅमिलीतर्फे दादांना मी आज खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो की आई एकविरे माते दादांना उदंड आयुष्य देवोत आणि त्यांच्या पुढील कार्यास वाटचालीस त्यांना शुभकामना आईने शुभ आशीर्वाद देवोत आणि त्यांचं आयुष्य असंच सुख, शांती, समृद्धीने, समाधानाने जावं हीच आज वाढदिवसानिमित्ताने दादांना शुभेच्छा देतो. हनुमान दादा म्हणजे गावातील एक असं व्यक्तिमत्व आहे की
लहान मोठ्यांपासून त्यांना दादा या शब्दानेच ओळख आहे. आणि त्यांचा आज वाढदिवस म्हणजे पूर्ण खांडपे गावामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आणि असं व्यक्तिमत्व आहे की कुठल्याही व्यक्तीला तोडून बोलणं नाही, रागात बोलणं नाही, एकदम प्रेमाने बोलणं. आणि कुठलाही विषय त्यांच्याकडे जर मांडला तर त्यांचा एकच विषय, एक चांगला विषय असतो की तो सहमतीने कसा होईल आणि चांगल्या प्रकारे कसा होईल हीच त्यांची इच्छा असते. म्हणून तर आज एवढा जनसमुदाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेला आपल्याला दिसतो आहे. तलागालातील या पंचक्रोशीतील सर्व लोक इथे तरुण मंडळी उपस्थित आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तर आमची आई एकविरा चरणी आणि श्री गणेशन चरणी एकच प्रार्थना की त्यांना उदंड आयुष्य लाभू द्या. सर्वांना भिवंडी तालुक्यामध्ये बंधू म्हणून परिचित असलेले कट्टर शिवसैनिक हनुमानदादा यांना 50व्या वाढदिवसानिमित्त समाजाची आणखी जास्तीत जास्त समाजसेवा त्यांच्या हातून कशी घडेल व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.